मित्रांनो, जय श्रीराम. आज आपण आहेत रामशेष किल्ल्याच्या पायथ्याशी. नवीन वर्षाची मराठी नवीन वर्षाची म्हणूया, मराठी नवीन वर्षाची सुरुवात आज आपण इथून करतो आहोत. आणि हा खरं तर आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाचा उत्साहाचा क्षण आहे की ही जी मोहीम आहे ती आहे गदाधारी मोहीम. हिंदू पारंपरिक व्यायाम प्रकारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सुरुवात केलेली ही मोहीम. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय. महाराष्ट्राच्या इतिहासात 6-6.5 वर्ष मराठ्यांनी लढवून अजिंक्य ठेवलेला हा रामशेष किल्ला, आणि या रामशेष किल्ल्यावरच गदाधारी मोहिमेचा शुभारंभ म्हणूया हवं तर 2 एप्रिलला हनुमान जयंती दिनी जे आता गदाधारी मोहीम होणार अंजनेरी पर्वतावर, त्याचाच प्रचार व प्रसार कामी आता इथे सर्व गदाधारी जमतो आहोत. जय श्रीराम. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस, वर्षप्रतिपदा, गुढीपाडव्याच्या दिवसाला आम्ही आज इथे गदाधारी आमची जी मोहीम आहे या मोहिमेचा स्पष्ट हेतू आहे की मराठी व्यायाम प्रकार जे आहेत त्याचा प्रचार करायचा आहे की पाश्चिमात्य व्यायामापेक्षा आपण मराठी व्यायाम छान करूया आणि आपलं सौष्ठव ठीक ठेवूया. कुणी लंका जाळली, कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी. कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी. रामाचा भक्त ऐसा, वाऱ्याचा पुत्र ऐसा, उडवी दाणा दाण, शत्रूची उडवी दाणा दाण, त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय हनुमान, त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय श्रीराम. आपण हनुमान जन्मोत्सव हा नेहमीच चांगल्या भक्तिभावाने जोरदार साजरा करत असतो. पण हनुमानजी हे केवळ काही भक्तीचेच रूप नाही आहे, ते धैर्य, स्थैर्य, बाकी सेवाभाव या सर्वांचंच एक महत्त्वपूर्ण असं अंग म्हणजे हनुमानजी आहे. तर आणि आपला जो सध्या पारंपरिक जो व्यायाम आपला होता, जसा दंड असेल, बैठक असतील, कुस्ती असेल, गदा असेल, हे सगळे काही लुप्त होत चाललेले. तर त्याला आपण कुठंतरी पुन्हा एकदा पुनर्जीवित करावं, त्यासाठी आपण ही मोहीम चालू केली आहे, गदाधारी मोहीम. तर गदाधारी मोहिमेमध्ये म्हणजे फक्त गदाच नाही, तर आता तुम्ही बघू शकता काठी पण आहे, हा पण आपला भारतीय व्यायाम. त्याच्यानंतर काही दंड करतात, काही आता इथे मुद्दल फिरवतायत, काही गदाचा पण अभ्यास करतायत. तर याच्यात अजून विविध प्रकार आहेत, आणि जर हे प्रकार आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही नक्कीच मोहिमेमध्ये सहभागी व्हा. आणि आपला 2 एप्रिल 2026 म्हणजे गुरुवार, तेव्हा हनुमान जन्मोत्सव असणार आहे. तर आम्ही सर्वजण साधारणतः सकाळी 3:30 वाजता निघणार आणि परतीचा
वेळ साधारणतः 2:30 असेल. तर त्याच्यात आपण अंजनेरीला जाणार. खाली जे सिद्ध हनुमानाचं मंदिर आहे तिथं हनुमान चालीसा करून मग आपण पुढे आगेकूच करणार. त्यानंतर आपण अंजनेरीला वरती गेल्यानंतर अंजनी माता मंदिर आहे तिथे सूर्यनमस्कार करणार आहोत, जेणेकरून जो सूर्योदय होईल जसं आपल्या आख्यायिकेमध्ये सांगितलंय जेव्हा हनुमानजींचा जन्म झाला होता, तर तिथं आपण अंजनी माताच्या इथं सूर्यनमस्काराचं एक आवर्तन करणार. त्यानंतर मग पुढे आपण हनुमानजींचं जे जन्मस्थळ आहे तिथे जाऊन आपण आपले प्रात्यक्षिक काही वैयक्तिक काही सांघिक अशा पद्धतीने करणार आहेत. तर सर्वांना विनंती आहे की हनुमान जन्मोत्सव अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण साजरा करून एक भक्तिभाव दाखवावा ही आपल्याला विनंती. जय श्रीराम. राम बोला जय हनुमान, जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम, जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम, जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. घोड्याच्या तोंडाची मूर्ती माझ गावाची, झाली समर्थांच्या हाती स्थापना त्याची. कृष्ण काठी बहे निसर्गाचं देव, श्रीरामासाठी धावले हनुमान. मंदिर आणि वाहता ओढा मन पाडळ्या